काही जीवाला चैन पडणार मळून 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 त्या तंबाखूचा पार भुगा केला की तोंडातही टाका वाटाना आणि काय करावं काही सुसानं कोणी मनाला दिलासा द्यायला बी नाही. जवान बायको करेल असताना एवढं इस्टेट मी एवढा भारी माणूस कलाकार तरी सोडून गेली. आईला याचं कारणच काय. पण ह्या दुःखामध्ये सहभागी व्हायला आईला एखादा मित्र येईन करमणूक. ते मित्रही मेले का काय झाले पण त्यांनी मरावा का माझ्या आधी. सकाराम काय चालले? राम 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 राम. अरे बाबू तुला लाज वाटायला पाहिजे. माझी मरायची ठेप आली येड्या. तिची आठवण काढून काळू काळू पार मरायला लागलो मी. झालं काय तुला? अरे ती गेली ना 3-4 महिने झाले. कवा? आता काय सांगू. का बरं गेली? आता का गेली बोल. आता लग्नाला तर तू होतास ना. होतं लग्न. हां मग एवढे पैसे आपल्या खात्यावर आहेत. एवढं इस्टेट आहे बागायत आहे. काय कमी आहे बरं. चल मग अचानक काय झालं त्या पोरीला मा वहिनीला? अरे मग एक विचार आहे. हां मित्र किंवा संबंधातले जे लोक आहे ना तू कोणी वा डोक्यातला विषय काढून टाकवा नाही तर मी मरल एवढ्या 2 दिवसात. का बरं? अरे माझ्या जीवापुढं चेहऱ्यापुढं काय सांगू येड्या झोप येत नाही मला. तू आणायला गेलाच नाही तिला? अरे बाबा मला जावत आहे का आता. मला सांगायचं ना मग बावळाट्या. तुला काय सांगू काय मला कर म्हणा घरी. मग माहिती आहे का? का बरं. अरे कसं काय ना आल्यावर वहिनीजवळ गप्पा गोष्टी मारायचो तुझ्याजवळ मारायचो. याचा दादा चहा पाणी घ्यायचो तुझ्या घरी. मित्र जीवनाचं जीवलग मित्र तू. हा आणि तो लग्न करायला कोण होतं? तूच. आणि मग अरे कलावरच होता येड्या माझा तू. मला तुझ्याशिवाय करमत होता घरी. नाही आणि वहिनी आल्यापासून मी रोज येतो होता येतो. हा आणि मग आयला पण एक काम कर ना. हां याला काहीतरी विलाज कर गाड्या. नाही तर माझा जीव आहे ना. अरे ऐक ना. अरे पण तुला लय लेट सांगितलं मला रे. एवढंच आहे ना मी महिनाभर गावाला जायला होतो. मला माहितीच नाही ना तुझी बायको गेली म्हणून. जर असं माहिती असतं ना तिला जाऊनच दिलं नसतं मी. मग तो काय केला असतं. आता काय सांगा जे करायचं मी केलं असतं. हे बघ तू ये ना हां जखमेवर मीठ चोळू नको. म्हणजे आग होती येड्या माझ्या शरीराची. मग आता मी काय करू त्याला आता? तेव्हा कशी रे जख मारली. तिकडे पाणी घातलं इकडे. आता ही माझी इस्टेट तिला तू आतून सांगितली तिच्या बापाला सांगितली तिच्या भावाला सांगितली सगळ्यांना सांगितली. तर होतं तवा. हा नवरा कर. अरे होतं तवाला तेवढं म्हणून सांगितलं ना मी. नाही तुला या वाईट कोण बायको देणार होतं? तूच सांग जाऊ दे. हां यायला पण ए बाई मला जर तुझा मित्र म्हणून 4 दिवस जागवायचा असेल ना हां तर काहीतरी विलाज कर. करतो मी विलास त्याच्याबद्दल नाही. पण तू आताच मला सांगू राहिलाय. अरे मग काय आपल्याजवळ फोन नाही टोन नाही काही नाही. अरे पण माग नंबर होता तिचा. हा मग अरे तू जर मला म्हणलाच नाही बरं खरं. हां आणि माझ्या बायकोचा नंबर तुझ्याकडे का. मग तू समज जुळून कोणा देईल? तुला समज जुळून कोणा देईल? अरे ती बायको तू मला करून दिली. मग नंबर कोणा कराईल? कोणा कराईल? अरे पण तिच्या बापाचा तिच्या भावाचा. अरे शेवटी माहीत कोण आहे ती? वहिनी वहिनी आणि वहिनी. मग नंबर कोणा कराईल? कोणा कराईल तूच सांग. नको गाड्या मामाला डॅच तू. म्हणजे मला कसं होतंय तर तो याय ना तो करायलाच नव्हतं लागलं. लग्नच नव्हतं करायला लागत. तू आई घातली ती. हा यायचा नालायक जावा शिकायचे. तुला लाज आहे का लाज? कोणला. हा? अरे एवढ्या वयात कुठे तुला पटत का बारीक पोर करून आणली? ती काय पोर आहे का. थांबल का तुझ्याजवळ? ती काय पोर आहे. अरे काय बोलत आणि काय वागतो? बरं तू काय म्हणतो थांबल का माझ्याजवळ काय नाही एवढी. काय काय घर विचारायचं टाकायचं का? ए घर पाय येड्या घर. हा तुला काय घरात सिमेंट काढून खायचंय काय? हा तुझ्याजवळ जर रुपयाचा फायदा नाही काय खायची? काय माझ्या खात्यावर एवढे पैसे येतात म्हणतो. हं? नेमकं तुला काय म्हणायचं माझं. अरे मला सांगायचं ना मग तेव्हा फोन कर मी आणली असती. तेव्हा तर मरू दे. आता ह्या खपल्या कशा आपाप पडतील एवढं पाहतो. काय नाही तुला 17 जोडीदार आहे रे. काय तुम्हाला काही माहित झालं का? काय वर उठा 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 लोक. काय झालं? कोण गेलं रे. ए उठे. अरे हा म्हणतो कोण गेलं. असं मी पाहिलंय. काय माहित पायाखाली माती सरकली मळ सरकली. मग याच्या बायको नाही ना कोणीतरी सगळं आणलंय. येते आयला आता आता ए बाब्या
आता काय करू? आता तूच पाय आता. अरे मारायला आणला असेल मला. असं गोट्याला पोरीन असं झाडगाचा गंबर गुटे हो का? गम्मा आपण ये मी फाशी घेतो आता. आवाज ए, थांब. मग? अरे फाशी गेली. ऐक ना अरे मी तो आधी त्याला तेच सांगत होतो. मला जर म्हटलं असता मेनच ते आणून घातले का? बरोबर हा सांग बरं. आपण किती जण आणून घातलं घरी? मग नेम गावातल्या बायका आपण परपंच आम्ही लगर लावली लगर लावली लगरी पुरी नांदा लावली माहिती का? शिरप्या म्हणजे ते इकडे येऊन राहिले का? येऊन राहिले. ए अरे मला मारतात अरे, नाही काय वागत तो हाल करील अरे येड्या मला. ए, मरू दे याला, मरू दे. हे, मरे मरे बरं ते बरं ते म्हणजे काय? हाय तू आहे. ए, हा बाय मी पाय मर. बायको माझी तू काय पाहशील? अरे आम्हाला नको काही पण याला कळालं का पण? मी काय तो चांगलं सांगायला आलो तुम्हाला गुढीत. मी त्याला तेच सांगत होतो. त्याच एकटं बसले चिंता करीत तामक मळी. आता बायको गेली माझी पर बॉडी उतरवली त्यांना. अरे भाऊ, कोणी जरी असलं ना तर बायको सारखा आधार नाही, ए, आई सारखी माया ती नाही. आली मला टाइम नाही. मी पाणी भरता भरता पळत आलो इकडं. हा ना तो ओळखलीस पण. आता मला तिचं आहे म्हणा. बरं एक काम कर ना, तो काम पोच ना. नाही तुमचं मिठ मी चालू ऐक ना, याला मी तेच म्हणलं. अरे तिचा नंबर माक होता. मला फोन करून सांगता का नाही? आम्हाला 3 महिने झाले तशी गेली. हा किती नालायक लागला. आणि गेले काय बाळात पण गेली ती. नाही रे बा, भांडण नाही तांडण नाही काहीच नाही केलं. पण मला म्हणा मी आले. कुठं? हा तिथं बलताच घेऊन येऊ राहिली मला. बरं येऊ का आता आम्ही? ए आणि त्या दोघांनी मला मारलं मग. तू पाय बा तू बायको आहे, आम्हाला काय करायचं? तसं काय वाटले तर आम्हाला फोन फोन कर. 7-8 पोरं घेऊन येतो. काल आपण दोघं येऊ. त्याच्या बायको एवढं साठं काय करायचं आपल्याला? कोणच काढू बाहेर. तिला मग तू टाकलं. तिला नाही आणायचं रे, तिला नाही आणायचं. तो संघ येईल तो आणू. पण हे म्हणत्या लय गोरा आहे. असू दे तुला गोऱ्याची मग काय घ्यायचं का गोऱ्याची? अरे पण तुला म्हणायचं काय? मी काय तो तुम्हाला दमदाटी करायला लागला ना हा. तर आम्हाला बोल. फोन कर. आमचे नंबर आहेत तो का? काय मला एका रटात मारून टाकलं, मी काय करू? अरे त्याचं पण हात काऊन टाकू आम्ही. सांग आता. मित्र मला सोडून नका रे जाऊ. हा आम्हाला कांबडी हा? तू बायको म्हणे बघ अरे ती. तोच नाही भेटवायचा आम्हाला. अजून गावातले जराच भेटवायचे. आमच्या मागे काय एक काम आहे का? गावात काय अजून 2-3 जराच भाऊ भेटवायचे. आम्ही तंटमुक्त हा माहिती का आम्ही? भाऊ मला काय तू आली तर काय म्हणू ए नको. तुला ओळखलं याला ओळखलं. मित्र कसा पाहिजे जीव द्या जीवाला ए, जीव द्या. मित्र ए, गेला डळा, तुझं. डळा, डळा, शिरपत डळा, ए शिरपत जाऊ दे. आपल्याला नुसतं याच भेटवायचे काय का? आपल्या सगळ्या गावाचं मिठायची. काय बोलत काय वागत? तुम्हाला काय गावानं काढलंय काय दोघांना? जातच पाहिजे. अरे म्हणजे निवडून मिटवायला. आम्ही नालायक दर्शक आहे. चल हे काय मूर्ख ए चल मरू दे. राहिली तर राहिली. हा. जाईना, काय केलं? जाय होय आयला जे त्याचं नशीब जे त्या संग तू सांगितलं तिच्या बरोबर कोणीतरी एक जवान आहे. आता आपल्या गावऱ्या पोवासायचीच पाळी आली. हो पटापटा काय होतं? ह्या बाई ते बाहेरच बसेल. ते डोक्याला हात लावून काय झाले? हो दाजी हो राम राम. राम राम. काय डोक्याला हात लावून बस. तुम्ही काल आले? तुमचं तर कापड चाललं. कापारा झाला काय? नाही माझ्या दोस्तानं सांगितलं. हा तिने एक बिल्डर असा पक्का जाडबा आणला तुम्हाला मारायला. बुवा मारायला हा कोणाच सांगित? तो माझा दोस्त नाही का शिरपतराव. हा हा अहो, तुमचे मित्र असेचे. मी एवढे 3 महिन्यानंतर एवढे घरी आले, याला काय अर्थ आहे का नाही? तुम्हाला काय आनंद आहे का नाही माझा आल्याचा? हायला हा यांनी काय तर ठोकली तुम्हाला चाट. हा असं माझा का? भाऊ आहे बर का, हा? आत्ते भाऊ. अगं आपल्या लग्नाच्या टायमाला कुठे गेलता? आणि तो बाहेर जायला होता पोर घेऊन. हं? पोर घेऊन दवाखान्यात? हा कोणाची? त्याची अगं त्याचं लग्नच झालं नाही. केलं ना त्यांनी. कवा? आणि आपल्या लग्नाच्या नंतर असं आहे का? हा आधी पळून घेऊन गेला, हा नंतर मग गेला पिऊन गेला पळून पळून. पळून नेली. का ग? 1, 2, 3 महिने झाले तू घरातून गेली आणि 3 महिन्यापासून मला निरोप नाही, बातमी नाही, फोन नाही, वार्ता नाही, काहीच नाही. तुम्ही काय मेले होते तुमच्या तंगडे बिंगडे यायला तिडवर कुठं? माहेरी? अगं पण येडे मला चालवत आहे का? गाड्या होत्या ना, बस चालू होत्या, कुडकुडे चालू अगं होते. बस तर मला फुकट आहे, माझं 76 वर्षाचं वय आहे. हा, मग पास तर होता ना. अगं पण पडलो बिडलो मग. म्हटलं चला आता 3 महिन्यानंतर आपणच जावं स्वतःहून. बरं 3 महिन्यात काय काय केलं ग तो तिकडं? तिकडे लय मजा केली. खरं? हा मग
नाव नोंदवून आली का कोणाचं डिलिव्हरीचं तुझ्या? हा मग तू काय म्हणते 3 महिने लय मजा केली. तुमच्या कान सुई टाकू का एखादी? आहे का तुझ्याकडे? टाकू सोयरे बोला ना. तुमच्या बहिणीला 10 रुपया पाजून आणले का काय इकडे? हा ती दारू पिती का? मग चहा पिते का? मग चहा पिती बा. हा? हा चहा वली बिडी देऊ तिला? बिडी हं? अ, हो काही अडवले नाही, काय? तुम्हाला म्हणतो ना. नाही नाही मला नका बिडी. मग हा. त्याला का तुमच्या सारखे शॉक नाही बर का? नाही आणि तुमचे गेले का नाही काय ग? दिवस? मी नव्हते तर मग आली कुठं पाव राहिले. ए हा हायला मला इतका आनंद झाला आरचे. तिला नका ना हात लावू. हं? आपल्यातला सौदा आठवता ना? ए पण का ग तू लावून देत नाही बरं का ग? 3 महिने झाले तुला जाऊन. हा मग म्हणजे तुला 3 महिन्यात माझी आठवणच आली नाही. तुमची आठवण यायला तुम्ही काय लय मोठे ये का काय? काय मला नाही येत कोणाची आठवण. मी एकदा गेले त्या गावचीच होते. मग काल आली तू? आले मा एवढी इष्ट आहे मी काला सोडून जाऊ? कोणची? ही माझी. तुमची कुठं आहे? वारीस मी आहे. आणि याला काल आणलंय? तो आता इकडेच राहणार. हा हा का? तुम्ही म्हणायच्या हुंडा नाही दिला मग मा बाप म्हणा आता तुला हुंड्यात भाऊ घेऊन जाय. मग घेऊन आली मी. हा दगड जोंडा कामाला लय ये तो. लय कडक कामाला. अरे भाऊ आता यांचं कामच करून टाकायचं. म्हणजे काय? तुमचं कामच. कामच आता दोघं भाऊ बहीण मिळून तुमचं कामच. हा. पण माझी दाढी एवढी काय वाढेल नाही. नाही दाढीचे काय घेणं देणं आम्हाला इथपर्यंत ठेवलं तरी बाद झालं. कमून? ते असं आमचं आम्ही पाहून घेऊ. पाहू काय होत पुढे. बरं मी काय म्हणतो महत्वाचं बोला. हा. म्या 3 महिने झाले आंघोळच केली नाही. शी आयदा यार गोरा तो वास येतो मग याचा. नाही हे परत तिने काला शिकेली उठ. 3 महिन्यात तू जशी गेली ना तशी 7-8 दिवसात आईबापाला भेटायचं. कोणाला तुझ्या नातेवाईकाला 10-12 दिवसात रिटर्न यायचं होतं ना. रिटर्नची गाडी नव्हती ना माक. मग मला वाटलं थांबावं. मग थांबली हा मग किती महिने? मग अजून विचार होता 2 महिने थांबायचं. मग आता फोन केलता का पत्र पाठवलं होतं का मनी ऑर्डर केलती का तुला तार केलती का आली तू? नाही तुमचं तार बी नाही आलं. मनी ऑर्डर पाठवलं असतं तर मग अजून 2-3 महिने राहिले असते पण नाही पाठवलं. तुम्ही जाऊ द्या मरू द्या. म्हणजे याचा अर्थ इकून नेलेले पैसे संपले? तुमचे थोडे नेले. नाही घरातले तुझ्या नावावरचे. हा मग मी मानावरचेच नेले ना तुमचे तर नाही नेले ना. बरं आता काय करायचंय? आता भाऊला चहा करते ना. आणि मला? तुम्हाला काय? मला चहा नको. आता तुम्ही एवढे दिवस पिले नाही का चहा? पिलो मग पण तू गारवत. अगं 3 महिने झाले तुला जाऊन. माझे काय हाल ते माझे मी सोसले. कपडे धुणे कोणीतरी आई बहिणीला थोडीशी दया यायची. माझे कपडे द्यायचे पाणी आणून द्यायचे जेवण द्यायचे. तुला माझी आठवणच आली नाही का? छे छे अजिबात नाही. आणि मग आता कशाला आली तू? आता म्हटलं चला मा घरदार पाहुणे एक कसं काम करायचं जा दोघं बी. काय हा काय कर काय नाही माझ्या बापाची इस्टेट आहे ही. ए तिच्या नावावर सुद्धा इस्टेट ती. असू दे भाऊ. तिच्या सही शिवाय तुम्हाला काय भेटल? आवाज हा? कमी आवाज कमी कर आवाज कमी म्हणजे- कर. मला माहित होतं तुम्ही असं वागाल म्हणून मी मा भाऊ संग घेऊन येले. हा हा आली तर आली न त्याच्यात वरून गुलावानीच बोला त्या काय काय? गोड गोड. का रे हा? आली तर आली म्हणजे 3 महिन्यानं आली. हम्म. मग तिनं विचार केला का तो विचार केला का हा मेला का जगला का खातोय का बिगर आंघोळीचा राहतोय याचं काय? त्याची आम्हाला काय करायचंय तो तुमचा प्रश्न आहे ना. हम्म. अन म्हणजे तुम्ही कशा करता? प्रॉपर्टी करता. प्रॉपर्टी पाहून लग्न करेल होतं ना मी. प्रॉपर्टीसाठी माझ्या लग्न करेल होतं ना. संपला विषय. हो. चल भाऊ हम्म. चल तुम्ही बसा इकडे राखणी. आम्ही चहा पितो. एखादी दूध पिशी घेऊन या. मा भाऊला दिवसातून आलाय. हम्म. दूध पिशी घेऊन या जा. जातो बसू ना. नका घेऊन या काय दूध पिशी. नाही आणि मोठी आणा. हा? मोठी मोठी त्याला सांग ना. दुकानदाराला सांगा मा बायको आली तो फ्री मध्ये देईल. बायको आले एकवीसवाली आणा. खायला मग मला जरसा आनंदच होईल ना बायको आल्यावर. त्याला तुम्ही म्हणा तसं जातो काय 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 दुकानदाराला काय सांगतो पैसे दे ना पण. त्याला पैशाची गरज नाही. मग त्याला मानावं सांगा. काय खटकी आहे का? चाललो मी. हे म्हातारा पुढचंच आहे दादा. पुढंच बोलत होती. है ना. मग. चला आपण मस्त चहा पिऊ. हा मग